राहू द्या, चला येत नसेल तर राहू द्या, कारण 40चा टी शर्ट नाही आमच्याकडे. दे बंडू, इकडे दे बंडू. बंडू नसेल राहू द्या, चालेल, नाही घेतले तर चालेल, एवढे हे करू नका, राहू दे. चालू केलं त्याने, लाईव्ह चालू केलं, लाईव्ह चालू नाही केलं ना तर माईक यांची फिकण्याच्या डोक्यावर मला सांग. घोडबंदर मास्टर्स आपण पाहतायत, तर एका साईडला आपण नारंगी मास्टर्स हा संघ पाहतोय. शांताराम घरत, महेश मांगेला, प्रकाशला मी पाहिलं होतं, JP ला मी पाहिलं होतं संघनायक म्हणून, आणि यावेळेस शांताराम घरत नेतृत्व करतात आपल्या संघाचं. पहिला गोलंदाज JP टू प्रभाकर, यावेळेस लॉफ करतोय सरळ हा चेंडू आमच्या समालोचक कक्षाच्या दिशेनं येतोय. हा प्रभाकर एकमेव DJ ऑपरेटर असेल मित्रांनो की चांगली गाणी वाजवतोय. धावसंख्या आपण 6. षटकारानं वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं आपलं खातं खोलतोय प्रभाकर मात्रे. क्या बाद आहे, अप्रतिम. संघ नायक पहा, आपण जर पाहिलं तर दर्जा उंचावतोय. जे 11 खेळाडू आहेत त्यांना नक्कीच या फटक्याविषयी मी तर म्हणे चर्चा करावी लागेल की आपले संघनायक इतकी स्टार्ट चांगले देऊ शकतात आपल्या संघाला, तर आपलं देखील कर्तव्य आहे की आपण आपल्या संघाला पुढे न्यायचं आहे. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, यावेळेस हा चेंडू मिस करतो, बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघतो यष्टरक्षक शांताराम घरत यांच्या हातामध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू टाकून झालेले, एक षटकार आपण पाहिला बॅटमधून प्रभाकर मात्रे यांच्या. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, आपण पाहिला डीप मिड विकेट अँड काव कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. आणि एक आपण पाहिलं तर यावेळेस डीप मिड विकेट हे 2-30 यार्डच्या बाहेर प्रभाकर मात्रेसाठी. यावेळेस बॅकलिपचा वापर करतोय, पंच केला गेला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने धावत आहेत, मात्र चेंडू जातोय तो म्हणजे गोशांकित क्षेत्राच्या दिशेनं. पंच थांबवत आहेत विशाल नाईक. 2 धावा या अंकित केल्या जातील. गोशांकित क्षेत्र आहेत लक्षात ठेवा, त्याची तुम्हाला माहिती नसेल तर ती माहिती करून घ्या. 2 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 8. विवो टेंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आणि विवोचे टेंट म्हटलं तर इंग्लंडचा लुक आणतात ते टेंट. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, चेंडू येतोय गॅप मध्ये, 1 बॉन्स चेंडू अडवला जातोय. अप्रतिम एफर्ट, चांगला एफर्ट पाहायला मिळाला किशोर कडून. कौतुक मी किशोरचा, कारण 1 धाव हा क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी वाचवतोय. एक भरपूर मोठी रेंज कापली, मात्र एका धावेची किंमत काय आहे हे नक्कीच अंतिम क्षणी तुम्हाला कळेल. ही 1 धाव किती मोलाची होती, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही मोलाची असते लक्षात ठेवा. आणि 1 धाव थांबवलेली आहे किशोरनं, चांगलं एफर्ट दाखवलं, अप्रतिम एफर्ट. 1 न संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. घोडबंदर मास्टर्स या संघाविषयी म्हणायचं गेलं तर या संघातील 4 ते 5 खेळाडू हे टॉप 10 मध्ये मी पाहिलेले आहेत अनेक वर्षापासून. प्रभाकर मात्रे जो टॉप बॉलर्स किंवा टॉप बॅट्समॅनमध्ये असत आहेत. एक अलंकार तरे, ते नेहमी टॉप रँकिंगमध्ये असत आहेत. एक म्हणायचं गेलं तर अजिंक्य तरे, यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करेन मी, फक्त सिंगल मिळेल. अजिंक्यला मी देखील टॉप 10 मध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर रवीला देखील मी यावर्षामध्ये टॉप 10 मध्ये पाहिलेलं आहे. ही खासियत आहे. त्यानंतर अरुणचं मी नाव घेईल, अरुण आहे, विनोद आहे, जे टॉप 10 बॉलरमध्ये मी पाहिले त्या खेळाडूंना. ही गुणवत्ता आहे का हा संघ टॉप रँकिंगमध्ये आहे, कारण सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. घोडबंदर संघ म्हटलं तर अरुण जरी शेवटच्या क्षणी खेळण्यासाठी आला तरी देखील अरुण षटकार मारू शकतो, ही क्षमता आहे या खेळाडूमध्ये. म्हणजे 11 खेळाडू, त्यांची अशी 11 खेळाडूंची निवड आहे, ती 11 खेळाडूमध्ये ती धमक आहे. एक चेंडू 6 धावा जरी असल्या तरी मात्र तो खेळाडू षटकार मारू शकतोय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. आणि ज्यावेळेस इतक्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट आपण ज्यावेळेला खेळतोय त्यावेळेस एक गेम प्लॅन नक्की असतोय, मात्र तो गेम प्लॅन काय असेल हा शेवटचा क्षण आपल्याला दाखवेल.
कारण नारंगी संघाने देखील गेम प्लॅन केलं असेल. घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट अनेकदा नारंगी संघ खेळला देखील आहे. प्लस मायनस पॉईंट काय आहेत घोडबंदर संघाचे हे नारंगी संघाला पूर्णतः माहिती देखील आहेत. त्यानुसार नक्की शांताराम घरात मी म्हणेल की एक विचारपूर्वक जो शांतारामनं खास करून निर्णय घेतलेला आहे त्याचं नक्कीच मी शांतारामचं कौतुक करेन. मात्र जो निर्णय शांतारामनं घेतलेला आहे तो निर्णय शांतारामला यशस्वी करून दाखवायचा आहे. त्या कारणास्तव जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक वेळेस आपण पाहतो तर शतरक्षणामध्ये वारंवार बदल करतो शांताराम घरात. कारण कोणाची खेळी कोणत्या दिशेनं आहे हे शांताराम घरात यांना पूर्णतः माहिती आहे. ब्रायन स्ट्राइक एंडला गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहतोय संतोष, ज्याला टेनिसचं क्रिकेटनं नाव दिलेलं आहे ते बंड्या. यावेळेस आपण पाहिलं गली आहे शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण पाहिलं तर कव्हर डीप लॉंग ऑन. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच विशाल नाईक वळतायत, इशारा होतोय तो वाईटचा. एक धाव अंकित. मॅचला खूप मजा येणार आहे, नक्कीच मॅच भरपूर रंगणार आहे नो डाऊट. कारण जी क्षमता घोडबंदर संघाची आहे ती क्षमता नारंगी संघाची आहे, लक्षात ठेवा. शांताराम घरात, त्यानंतर जगदीश आहे, जे पी आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर इथे पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. बंडू आहे, त्यानंतर आपण म्हटलं तर खास करून किशोर आहे, प्रकाश आहे, ही टॅलेंट आहे या खेळाडूंकडे. गंग्या आहे, गंगाने देखील अनेक षटकार मारलेले आहेत, लक्षात ठेवा. तर जी घोडबंदर संघाची गुणवत्ता आहे गोलंदाजीमध्ये ती गुणवत्ता नारंगी संघाची आहे. त्या कारणास्तव ज्यावेळेस दोन टॉपचे संघ आमने सामने येत आहेत ना मित्रांनो, ते एक चांगला बॅटल बनतं आणि ते बॅटल इतकं सुंदर असतं ना की पाहायला खूप आवडतं आणि कदाचित हे बॅटल देखील तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 14. फुलटॉस दिलाय रे, मिस्टन स्टोक आहे, चेंडू हवेत आणि इथे मात्र गडी बाद. ब्रायनच्या खेळीला पूर्ण विराम. एक धक्का बसतोय घोडबंदर मास्टर्स संघाला. पार्टनरशिप तुटली जाते आणि ही पार्टनरशिप तोडली जाते गोलंदाज संतोष कडून. आज आपण पाहिलं तर हिंदू अस्मितेचा आज महत्वाचा दिवस. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस आणि आज आपण पाहिलं तर ही स्पर्धा गोरदेवच्या नगरीमध्ये. मात्र ही संपूर्ण स्पर्धा आम्ही डेलिकेट करतोय तुळशीदास म्हात्रे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर भानुदास पाटील, मिलिंद पाटील यांना खास करून ही समर्पित करतोय आम्ही संपूर्ण स्पर्धा. धावसंख्या आहे ती म्हणजे 14. वारंवार शतरक्षण सजवलं जात आहे नारंगी मास्टर्स संघाकडून. यावेळेसचा लेट कटच्या माध्यमातून हा फटका मध्ये मात्र स्टार्टमॅन आहे त्या दिशेनं. एक धाव पूर्ण, एका धावेला 2 धाव मध्ये लगेचच कन्वर्ट केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रभाकर रनिंग द बिटवीन विकेट. हॅलो हॅलो डीजे हॅलो हॅलो डीजे ऑपरेटर जरा बॅटरी चेंज करायची. ओमरामध्ये गोडदेव क्रिकेट मास्टर्स उपाध्यक्ष यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अमृत, वेलकम अमृत. नक्कीच मिस करत होतो आम्ही. पुन्हा एकदा पंच करायचा होता, बॅट ब्रश करत जातोय. हॅलो हॅलो 19. हॅलो हॅलो हॅलो
अनेक लोक लाईव्ह पाहत आहेत, लक्षात ठेवा. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेस डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र प्रभाकर मात्रे यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. किशोर पाटील लाईव्ह आहेत, मॅन फ्रॉम एक्सर एजच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहिलं होतं. भरत राऊत हे उत्तम समालोचक आहेत आणि ते त्यांचं प्रत्यक्ष दाखवत आहेत. वेल डन भरत राऊत, थँक्यू किशोर पाटील. त्यानंतर अनेक लोकांनी खास करून या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सिद्धार्थ ग्रुप खास करून ओमेनमान यांच्याकडून देखील खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून या स्पर्धेला. त्यानंतर निपुण हा देखील लाईव्ह आहे, त्याने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर निशांत आहे, निशांत मात्रे हे देखील लाईव्ह आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दिनेश पाटील हे देखील लाईव्ह आहेत, आपले पंच आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर मेघनाथ घरत जे देखील लाईव्ह आहेत. गुड वर्क मेघनाथ देखील चांगला थंब दिलेला आहे या स्पर्धेसाठी. तर जवळपास आपण विचार केला तर 181 लोक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. अप्रतिम आयोजन, खरोखरच सर्व खेळाडूंचं मी कौतुक करतोय. वेल डन किशोर पाटील. किशोर पाटीलकडून एक चांगला संदेश इथे दिला जातोय वारंवार. जे प्रेक्षक लाईव्ह आहेत मित्रांनो त्यांच्याविषयी आम्ही बोलतोय. जवळपास 189 प्रेक्षक आतापर्यंत लाईव्ह झालेले आहेत. यावेळेचा हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र घोषांकित क्षेत्र आहे त्या दिशेनं. निव्वळ मिळते 2 धावा. अजिंक्य यांचा फेवरेट फटका आहे 2 धावेसाठी. 2 संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या 22. जवळपास आपण पाहिलं तर 2 षटकं इथे पूर्ण झालेले आहेत. हा सामना खूप महत्वाचा असणार आहे कारण ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र रिकामी हाती परत जाणार नाहीये, लक्षात ठेवा. मात्र इथे आमच्याकडून थोडीशी बाय मिस्टेक झालेली आहे. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक हे पारदर्शक आम्ही आणलेलं आहे. तर ज्यावेळेस 2 संघ सेमीफायनलमधून बाहेर पडतील त्यावेळेस आम्ही त्या 2 संघांसोबत एखादा एक्स्ट्रा सामना खेळणार नाहीत. फक्त त्यांच्यासोबत आम्ही नाणेफेक करणार आहोत नंबर 3 आणि नंबर 4 साठी. याची नोंद घ्यायची आहे. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी आम्ही फक्त नाणेफेक करणार आहोत, लक्षात ठेवा. धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा झालेल्या आहेत. चला जास्त वेळ वाया जाणार नाही, दक्षता घ्या विनंती करतोय मी. कारण एक सामना आणखीन 2 सामने आणखीन खेळवायचे आहेत आणि याची दक्षता घ्यायची आहे. प्लीज विनंती करतोय. सुरेंद्र मात्रे खूप छान आयोजन असं सुरेंद्र मात्रेकडून म्हटलं जात आहे. ते देखील लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर नक्कीच वेलकम सुरेंद्र, तुझं देखील स्वागत आहे या लाईव्हच्या माध्यमातून. JTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचे क्षणचित्र टिपले जात आहेत. वेल डन JTC. आणि चांगला स्कोर अपडेट JTCच्या माध्यमातून दिला जातोय. यावेळेस पंच खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त सिंगल मिळेल. विक्रम येतोय खेळण्यासाठी. एक आणखीन मोठा फलंदाज पुढे येतोय घोडबंदर मास्टर संघाचा. संघ एकनं पुढे निघतोय. धावसंख्या आपण पाहतायत, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. 23 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. योगेश सूर्यवंशी यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. अप्रतिम आयोजन. यावेळेस ऑन साइडला हा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट रिझन मध्ये गंगाधर चेंडूला फील्ड करतोय. फेकी डेंजर झोन मध्ये अजिंक्य आहे, मात्र सुखरूप पोहोचतोय आपल्या घरामध्ये. थोडीशी धोकादायक ठरली असते ही धाव, मात्र ऐन वेळेवर मित्रमंडळ विक्रमनं थांबवलं अजिंक्यला, अन्यथा परतावं लागलं असतं. त्यानंतर आपण पाहतोय विशाल आहे, विशाल वैती, ज्यांना ऑल द बेस्ट. घोडबंदर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. योगेश सूर्यवंशी हे देखील लाईव्ह आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळून करतो. डेंजर झोन मध्ये हिट झाला असता आणि इथे नक्कीच गडी बाद. एक मोठी विकेट. विक्रम घरत यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. कीप इट अप, गुड वर्क टू भरत राऊत. थँक्यू दीपक सर आणि वेलकम. आपलं देखील या लाईव्हच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. भरपूर लोक जोडले गेलेले आहेत. जवळपास 202 लोक ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मित्रांनो.
कारण हा सामना किती महत्त्वाचा आहे. दोन दिग्गज संघ आमने सामने भेटत आहेत आणि या कारणास्तव मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा सामना तुम्हाला हाय पॉवरचा सामना पाहायला मिळेल. दोघांची गुणवत्ता समान आहेत. जी ताकद घोडबंदर संघाजवळ आहे तीच ताकद नारंगी संघाजवळ आहे. याची पूर्णतः कल्पना नारंगी संघाला देखील आहे, याची पूर्णतः कल्पना घोडबंदर संघाला देखील आहे. त्या कारणाचा हा सामना रंगणार, हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार. चला लगेच टेम्पो मध्ये काय असेल ते काढून घ्या प्लीज. सामना थांबलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. नितीन पाटील बेस्ट ऑफ लक नारंगी. नितीन पाटील कडून शुभेच्छा येत आहेत नारंगी या संघाला. तर वेलकम नितीन, तुझं देखील हार्दिक स्वागत. भरपूर लोक जुळलेले आहेत मित्रांनो, आनंद घेत आहेत या सामन्याचा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत खेळणारी ओम ब्रह्म मास्टर्स स्पर्धा 2021 चा हा रणसंग्राम आपण पाहत आहात. चला लवकर टेम्पो लवकर बाहेर करा, वेळ जास्त जातोय. आयोजकांना विनंती करतोय की लगेच काय टेम्पो मधलं सामान काय असेल ते लगेच खाली करा, जास्त वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्या. योगेश सूर्यवंशी, डॉसन रॉड्रिक्स गुड जॉब. डॉसन देखील लाईव्ह आहे. मास्टर्स वेलकम डॉसन. डॉसन रॉड्रिक्स आपलं देखील स्वागत आहे लाईव्हच्या माध्यमातून. कारण मास्टर्स क्रिकेट सुरू आहे आणि भरपूर लोक मास्टर्सला लाईक करतात. लक्षात ठेवा, कारण प्रामाणिक क्रिकेट, खरं क्रिकेट, या क्रिकेटमध्ये कोणत्याही पैशाचा मोल नाही आहे. पैशाचा विषयच मित्रांनो येत नाही या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये जे खेळाडू आपला प्रामाणिकपणा दाखवतात, एक चांगलं क्रिकेट आणि खरं क्रिकेट दाखवतात, याचं सर्वस्व कारण हे सर्व ट्रॉफीज. लक्षात ठेवा, काही लोक विचार करत असतील, इथे जे पाहायला जी लोक आलेले आहेत ती लोक विचार करत असतील की ही स्पर्धा किती लाखाची आहे. तर त्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय की ही स्पर्धा किती लाखाची नाही, तर ही स्पर्धा लाख मोलाची आहे, हे लक्षात ठेवा. कारण या ट्रॉफ्या आहेत, या ट्रॉफ्यांसाठी अंगाची माती प्रत्येक संघ नक्कीच करेल. धावसंख्या 24. मंदार भोईर देखील लाईव्ह आहेत. वेलकम मंदार, तुझं देखील हार्दिक स्वागत. शॉट ऑफ लाईन, भरपूर वेळ गोलंदाजी क्षेत्र त्या दिशेने आहे. निव्वळ मिळते तुला या 2 धावा. अलंकार तरे, ज्याला घोडबंदर संघाची रणमशीन असं म्हटलं जातं, कारण असा एकमेव खेळाडू आहे घोडबंदर नगरीमध्ये ज्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, ज्याच्या नावावर अनेक असे विक्रम आहेत. विक्रम आदित्य देखील आपण त्यांना म्हणू शकतोय. अलंकार तरे या खेळाडूला. ॲव्हरेज ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये किशोर पाटील चेंडूला फील्ड करतायत. फेकी देईपर्यंत सिंगल फक्त मिळेल. या खेळाडूविषयी मित्रांनो म्हणायचं गेलं तो 2000 धावेंचा पल्ला पूर्ण करणारा हा चौथा खेळाडू आहे. लक्षात ठेवा, पहिल्या 2000 धावा मास्टर्स क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या होत्या नारंगी संघाचा प्रवीण गावडनं. त्यानंतर दुसऱ्यांदा 2000 धावा दुसरा खेळाडू ठरला होता किशोर पाटील, मॅन फ्रॉम एक्सर ए. तिसरा खेळाडू ठरला होता मोहन घरत, मॅन फ्रॉम कोलशेत. उद्याच्या दिवसामध्ये त्या खेळाडू तुम्ही पाहणार त्या मैदानाच्या आतमध्ये. आणि चौथा खेळाडू ठरला होता 2000 धावेचा पल्ला पूर्ण करणारा अलंकार तरे, ज्याच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत. मित्रांनो, षटकारांची 100वी पूर्ण करणारा एकमेव खेळाडू मास्टर्स क्रिकेटमध्ये अलंकार तरे. 100 षटकार मारणारा एकमेव खेळाडू. लक्षात ठेवा, अनेक सेंचुरीज या खेळाडूच्या खात्यावर आहेत. सर्वात जलद हाफ सेंचुरीज पूर्ण करणारा हा एकमेव खेळाडू, 12 चेंडू आणि 50 धावा करणारा हा एकमेव खेळाडू अलंकार तरे. आणि या मैदानावरचा इतिहास देखील तुम्हाला मी सांगेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळला जातोय. हा देखील चेंडू निघून जातोय गोलशंकित क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा. ह्या मैदानावर मित्रांनो बिल्डिंग क्रमांक 5 आणि बिल्डिंग क्रमांक 4 ज्या इमारतीला आपण टायटॅनिक म्हणतोय, ही टायटॅनिक फक्त अलंकारनं पार केलेली आहे. या इमारतीच्या बाहेर फटका मारणारा खेळाडू अलंकार तरे आहे मास्टर्स मध्ये. हे देखील या मैदानाचा रेकॉर्ड्स आहे. 6 चेंडूमध्ये 42 धावा बनवणारा एकमेव खेळाडू अलंकार तरे आहे, ज्यानं उमेदमानच्या मैदानावर तो विक्रम केला होता RK मोरवा या संघाच्या अगेन्स्ट. त्या कारणास मित्रांनो मी या खेळाडूला विक्रमादित्य असं म्हणतोय. याचं कारण ते विक्रम, ते चमत्कार, ती खेळी अलंकारनं आपल्या बॅटमधून केलेली आहे. लक्षात ठेवा, 2016 मध्ये पदार्पण,
धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेला आहे ती म्हणजेच 29 धावा फलकावर लागलेल्या आहेत. जवळपास आपण पाहतो तर प्रेक्षकांची संख्या वाढते. 218 लोक लाईव्ह पाहत आहेत ही स्पर्धा, हा सामना. यावेळेस बॅकफुटचा वापर केला, त्या कारणाचा व्यवस्थित टाइम करू शकला नाही. ताकदीचा वापर आपण पाहिला तर कमी प्रमाणात लागला गेला, कारण थोडासा बॅकलिपचा वापर केला. हा फटका खेळण्यासाठी तो म्हणजेच अजिंक्यनं 2 धावा मिळतील. 2 संघ घोडबंदर संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या आपण पाहतोय तर 31 धावा या धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हवा थांबलेल्या आहे, हवेचं प्रमाण थोडंसं कमी जाणवत आहे. ज्यावेळेस उमेदमान संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होता नागेश पाटील, मी आज नागेशचं नाव वारंवार घेईल कारण अफलातून केली या गोडदेवच्या मैदानावर. यावेळेसचा मिस्टर स्ट्रोक आहे, प्रयत्न केला जातोय जेलपर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र हा चेंडू आपण पाय डायव्हर्ट होतोय. चेंडू सीमा रेषे जवळपास अडवला जातोय. तत्पूर्वी ते पूर्ण केल्या जात आहेत त्या 3 धावा. धावसंख्या 34 पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटची 10 मिनिटं आहेत, शेवटची 10 मिनिटं. आणि जे प्रेक्षक आणि जे क्रिकेटपटू आपापला जन्मदिवस साजरा करतायत, जन्मदिवस मी का म्हटलं थोडंसं लक्षात घ्या, तर प्लीज एन्जॉय तुम्ही करता आपला वाढदिवस, तर ते एन्जॉयमेंट झालं असेल तर जेवणाच्या दिशेने जा, कारण फक्त 10 मिनिटं जेवणाचं काउंटर ओपन आहे. त्यानंतर आम्ही जेवणाचं काउंटर बंद करणार आहोत. फुल टॉस चेंडू, पॅरलल फ्लाइट चेंडू मिड विकेट रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहे. जवळपास दुसरा एफर्ट लावला गेला चेंडूला उचलण्यासाठी, मात्र अप्रतिम अशी फेकी. अजिंक्य तरेनं मात्र या फेकीनं थांबवण्याचं काम करतोय बंडू. घडी बाद होतोय तो जवळपास घोडबंदर मास्टर संघाचा 4था. अजिंक्य तरे बाद होत आहेत. धावसंख्या आपण पाहिले धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 35 धावा आहेत. अजिंक्य बद्दल म्हणायचं गेलं तर जवळपास नंबर 3 वर खेळण्यासाठी आला होता. दुहेरी धाव ही जवळपास 3 वेळा अजिंक्यने केली. आपल्या संघासाठी 12 धावेची महत्वपूर्ण केली अजिंक्यने केली. तरे बंधू अजिंक्य, रवी येतोय अजिंक्यची जागा भरून काढण्यासाठी. रवी तरे, अजिंक्य तरे आणि धीरज तरे. तरे बंधूंचं खूप योगदान आहे. अलंकार तरे यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला जयप्रकाश गरत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फक्त सिंगल कंप्लीट केला जातोय. एका धावेने संघ पुढे वाटचाल करतोय. घोडबंदर मास्टर धावसंख्या होते ती म्हणजेच 36. काय आखणी केली असेल मॅक्झिमम, मला तरी वाटते शांताराम गरतनं एक प्लॅन केला असेल की आपण 40च्या घरामध्ये घोडबंदर संघाला थांबवावं लागेल आपल्याला, जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. आणि त्यानुसार आपण पाहतोय तर वारंवार शतरक्षण लावलं जातं. रवी येतोय, रवीची खेळी काय आहे आणि त्यानुसार शतरक्षण लावलं जातं रवी साठी देखील. बराचसा बिग हिट, मात्र चेंडू काही काळ हवेत आहे. गंगा नंबर 1 भरत राऊत, थँक्यू हेमंत अँड मनोहर राऊत देखील खास करून लाईव्ह आहेत. गुड समालोचन, थँक्यू. भरपूर प्रेक्षक लाईव्ह आहेत, जवळपास 220 प्रेक्षक लाईव्ह आहेत. नितीन पाटील जे नारंगीवरून आम्हाला पाहत आहेत, तर वेलकम नितीन, तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. नारंगी संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत नितीन पाटील यांना. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नारंगीच्या संघाच्या माध्यमातून नितीनला पाहिलं देखील असेल आपण, मात्र थोडासा क्रिकेटपासून आता लांब आहे, मात्र लाईव्हच्या माध्यमातून जुडला गेलेला आहे या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. मात्र अडवला गेला. भिंतीप्रमाणे काम करतोय
खास करून नारंगी संघाचा किशोर घोडबंदर संघाच्या आडवा येतोय. गुड एफर्ट मित्रा किशोर, अप्रतिम एफर्ट, चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. निव्वळ मिळतात त्या 2 धावा, जिथे षटकार असता तिथे मात्र 2 धावा या घोडबंदर संघाला मिळत आहेत. धाव संख्या 2 पुढे वाटचाल करते. धाव संख्या होते ती म्हणजेच 38 धावा. क्या बात आहे, पहा चांगला गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण, कारण गोलंदाजाला 7 हवी असते ती क्षेत्ररक्षणाची आणि ती 7 मैदानाच्या आतमध्ये देतोय किशोर. शेवटचं षटक किशोर स्वतः येतोय. किशोर पाटील ज्यानं चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवला मैदानाच्या आतमध्ये. खारेगाव मास्टर्स हे देखील आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. वेलकम बंड्या भाऊ, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेंद्र मात्रे कडून खास करून शुभेच्छा आलेल्या आहेत लाईव्ह चॅटच्या माध्यमातून. किशोरला खूप छान फिल्डिंग किशोर. पहा प्रेक्षक जे लाईव्ह आहेत मित्रांनो 221 झालेले आहेत. पहा 191 होते ते 221 वर प्रेक्षक गेलेले आहेत. कारण कल्पना असेल की हा सामना किती महत्वाचा आहे. एका साईडला घोडबंदर तर एका साईडला नारंगी. कोणता संघ पुढे वाटचाल करेल तर कोणत्या संघाला पुढचे 365 दिवस वाट पाहावी लागेल. वेळेस समर एंड डिलिव्हरी. चेंडू काही काळ खाली बसतोय. स्ट्राईक एंडला आपण सागरला पाहतोय. पहिला चेंडू मात्र सागर मिस करतोय. किशोर शेवटचं षटक असेल. धाव संख्या आपण पाहतोय नारंगी मास्टरच्या संघाची झालेली आहे ती म्हणजेच 38. यावेळेस पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या समोर हा फटका. चेंडूला फील्ड करतोय नरेंद्र. एकच धाव. 1 संघ पुढे वाटचाल करतोय. धाव संख्या पोहोचतोय म्हणजे 39. डिफेंडर चॅम्पियन मास्टर्स क्रिकेटमध्ये डिफेंडर चॅम्पियन म्हणून मी घोडबंदर संघाला देखील पाहिलेलं आहे, नारंगी संघाला देखील पाहिलेलं आहे. कारण या दोन्ही संघाचं मी नक्कीच तुमच्यासमोर विश्लेषण करेल. यावेळेस हा म्हणायचं गेला डेड ऑन स्पॉट चेंडू मात्र खोदून काढतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव डेंजर झोन मध्ये आहे. ते मात्र विकेट पाहिजे. अलंकारची विकेट. आम्हाला अलंकार तऱ्हेची विकेट खूप महत्वाची आहे आणि याचाच प्रयत्न केला होता. मात्र अलंकार सुखरूप घरामध्ये पोहोचतोय. 2 धावा येत आहे. 2 संघ पोहोचतोय 41 या धावसंख्येवर. अजून आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अलंकार तरी. डेड एंड स्पॉट हा चेंडू. मला खेळायचे आहेत हे ध्येय मनामध्ये ठेवलेलं आहे आणि याच ध्येयाचा पाठलाग करतोय. प्रत्येक चेंडूवर 2 धावा कसे येतील, मला स्ट्राईक कशी मिळेल याचा प्रयत्न अलंकार तऱ्हेकडून केला जातोय. संघ पुन्हा 2 पुढे निघतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 43. जवळपास 239 लोक लाईव्ह आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शॉट ऑफ लाईन चेंडू. अप्रतिम षटक, अप्रतिम षटक. किशोर यांचं मी कौतुक करेन. आतापर्यंत 5 धावा. डुआड आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. समोर आहे भली मोठी टायटॅनिक इमारत क्रमांक 5 आणि 4 आणि तीच इथे पार काढण्याचा प्रयत्न केला होता आणि हा देखील चेंडू निर्धाव. जे निश्चय खास करून मनामध्ये निश्चय केला असेल शांताराम गर्दे यांनी की 40च्या घरामध्ये आम्हाला थांबवायचं आहे खास करून घोडबंदर या संघाला आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय नारंगी संघनायक शांताराम गरज. धावसंख्या 43 आणि 44 धावा जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत नारंगी मास्टर्स या संघाला, त्या म्हणजेच घोडबंदर या संघानं. कैलास पाटील कडून अलंकार तरे यांना देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. मयूर राऊत जॉईन झालेले आहेत. वेलकम मयूर, वेलकम कैलास पाटील. मात्र हा सामना जितका तुम्हाला सोपा वाटतोय तितका सोपा होणार नाहीये. जे प्रेक्षक जवळपास 241 प्रेक्षक आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय आणि जे प्रेक्षक इथे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत त्या प्रेक्षकांना देखील विनंती करतोय कोणीही कुठे जाऊ नका. या दुसऱ्या इनिंगचा आनंद घ्या कारण या दुसऱ्या इनिंग मध्ये भरपूर मिर्च मसाला आहे. मी फक्त थोडासा ब्रेक घेतोय, असं जातोय असं येतोय. मात्र तुम्ही आम्हाला जॉईन व्हा तर नक्कीच ऐकत राहा.
डीजे झोपला का रे? हॅलो हॅलो. जय जय महाराष्ट्र माझा राजा पटेल माहिती दिली. शाहीर साबले यानं गायलेलं हे गीत आहे, लक्षात ठेवा. आणि आज जर आपण पाहिलं 3,07,613 चौरस किलोमीटर इतका आपला महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये 36 जिल्हे, 355 तालुके आणि 220 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हॅलो चेक. हॅलो. यावेळेस समोर बाउन्स झाला आणि हा नक्कीच चौकार जाऊ शकला असता. भावेश पाटील लाईव्ह आहेत. गुड वर्क भावेश पाटील देखील लाईव्ह झालेले आहेत. वेलकम भावेश, तुझं देखील हार्दिक शुभेच्छा. 2 धावेनं सुरुवात करतो आपल्या फाउंडेशनला, तो म्हणजेच नारंगे मास्टरचा संघ. पुढील सामना यावेळेस फक्त बॅकलिपचा वापर करतोय, फक्त सिंगल मिलेट ड्राईव्ह केलं होतं. 1 संघ पुढे वाटचाल करतोय 3 या धावसंख्येवर. उमेदमान मास्टर्स संघनायक जयप्रकाश घरत आणि जुचंद्र मास्टर्स संघनायक हर्षद गावडे
दोघांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. जुचेंद्र मास्टर्स आणि उमेरमान मास्टर्स टॉस करण्यासाठी यायचं आहे. अरुण भोईर ज्या खेळाडूबद्दल मी मगाशी म्हटलं होतं, यावेळेस हा डेड ऑन स्पॉट चेंडू होता. अप्रतिम असा हा चेंडू. कौतुक कर मी यावेळेस अरुणचं. अप्रतिम अप्रतिम चेंडू अरुण. वेल डन अरुण. यावेळेस आपण पाहतोय तर सिंगल थोडासा घातक होता, मात्र इथे पूर्ण केला गेला. मयुरी चॅट करतायत. अरुणसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत मयूरकडून. मात्र हा सामना जितका सोपा आहे तितका सोपा होणार नाही, लक्षात ठेवा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती मैदानामध्ये, मात्र खास करून पाहिलं तर पंचांना दाखवलेला आहे आउटसाइड लेग स्टंप. हा चेंडू पिच केला होता अरुणनं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अरुण भोईर विकेट टेकर गोलंदाज. हा एकमेव गोलंदाज. 80 ते 90 विकेट मी म्हणे अरुणच्या खात्यावर देखील असतील मास्टर्स क्रिकेटमध्ये. अप्रतिम असा गोलंदाज. टॉप 10 रँकिंग मध्ये गोलंदाजाच्या मी अरुणला देखील अनेकदा पाहिलेला आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. इथे मात्र ब्रायनला हा चेंडू करायचे आहेत. एक सर्वात मोठी स्पर्धा मित्रांनो कामण इथे सुरू आहे आणि ती स्पर्धा मात्र सोडली आहे. पहा विशाल नाईकनं आपल्या गावासाठी, आपल्या मास्टर्स क्रिकेटसाठी. थँक्यू विशाल. 1.5 लाखाची स्पर्धा आणि तिथे संधी मिळाली ते विशाल नाईक यांना खास करून पंचगिरी करण्यासाठी. मात्र त्याचा विचार केला नाही आहे, ती स्पर्धेचा विचार केला नाही विशालनं. आपल्या गावाची स्पर्धा ही माझ्यासाठी खूप मोलाची आहे आणि त्यासाठी विशाल नाईक इथे आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण 2 दिग्गज पंच इथे पाहणार आहेत. एका साईडला अजय केनी आणि दुसऱ्या साईडला आपण पाहणार आहेत अशोक राऊत. हे 2 पंच उद्याच्या दिवसामध्ये येणार आहेत. उमेरमान संघाचे संघनायक आलेले आहेत. जुचेंद्र मास्टर्स हर्षद गावडे कॅप्टन. प्लीज टॉस साठी या. थँक्यू हर्षद. ओमप्रमोद गोडदेव अमृत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. अमृत लक्षात ठेवा, हा नेहमी ह्या मुलाचं मी कौतुक का करतोय. हा मुलगा नेहमी गोडदेव संघाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये येतो. तर इथे नाणेफेक जिंकतोय तो म्हणजे जुचेंद्र संघ. आपला निर्णय कळवायचा. जुचेंद्र मास्टर्स विन द टॉस and choice the ball bat first. यावेळेस सुपर डिलिव्हरी. डेट ऑन स्पॉट डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. बॅट फास्ट. तर उमेरमान संघ तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. फलंदाजी करेल तो जुचेंद्रचा संघ. 5 षटकांचा सामना असेल. यावेळेला फुल टॉस डिलिव्हरी. मिस्टर स्टोक. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 6. एक जबरदस्त व्यक्तिरेखा आज आमच्या सोबत आहे अमृत आणि नेहमी सपोर्ट्स करतोय ओमप्रमोद गोडदेव या संघाला. मात्र एक अशी व्यक्तिरेखा आज गोडदेव संघाच्या माध्यमातून निघून गेलेली आहे. एक म्हणजेच मिलिंद पाटील. त्यानंतर म्हणायचं गेलं तर भानुदास पाटील, ज्याची पोकळी नक्कीच निर्माण झालेली आहे ओमप्रमोद गोडदेव मास्टर्स क्रिकेटमध्ये. अत्तराने कपड्याला सुगंधी करणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तबगारीनं सुगंधित होतं. आपल्या कर्तृत्वानं, कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचं जीवन सुगंधी करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय श्री मिलिंद पाटील आणि सन्माननीय श्री हेमराज पाटील. मिस्टर स्टोक, इंडिया इज गो.
वैती यांना वीरू संबोध, लक्षात ठेवा मी त्याला नाव दिलेलं आहे वीरू. जय और वीरू की जोड़ी, उसमें से वीरू है भरत वैती, जय है प्रभाकर मात्रे. जे खास तुम्हाला पाहायला मिळते एक गली आहे ना थर्डमॅनच्या दिशेमध्ये तुम्हाला दोघींची जोडी पाहायला मिळते. संघात पोहोचतोय तो म्हणजेच 6 या धावसंख्येवर. ऑन हॅट्रिकवर हा गोलंदाज आहे जयेश घरात. यावेळेस हा फटका तुम्हाला पाहायला मिळतो लॉंग ऑफ रिजन मध्ये. अरुण भोईर चेंडूवर फील्ड करण्यासाठी पुढे येत आहेत. एकदा मिळेल संयमी खेळी ही खासियत आहे. खास करून ज्याप्रमाणे धावा ज्या आपण पाहतोय दाफलकर दिलेल्या आहेत, ज्या आपण पाहतोय 44 धावा या नारंगी संघासमोर दिलेल्या आहेत, त्यामुळे मी म्हणेन जी खेळी नारंगी संघाची सुरू आहे ती संयमी खेळी मी तर म्हणेन. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला हा फटका कावकवर रिझर्व मध्ये अलंकार तरे चेंडूला फील्ड करतोय. चांगली फेकी पाहायला मिळते. एक धावसंख्या आहे ती 8. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 44 धावेचा पाठला करतोय तो म्हणजेच नारंगी मास्टर्स संघ. जे प्रेक्षक आम्हाला आता लाईव्ह जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी घोडबंदर संघानं 44 धावेचं आव्हान दिलेलं आहे. एव्हरेन डेडन्स चेंडू खोदून काढतोय, चेंडूला स्क्वेअरच्या दिशेने ढकलून देतोय. अजिंक्य तरे चेंडूला फील्ड करतोय. फेकी जाईपर्यंत फक्त सिंगल, एक के बिना कुछ नाही. धावसंख्या 9. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर धावा या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 35. 18 चेंडू 35 धावा आणि त्या कारणास्तव विचार विनिमय सुरू आहे. कोणाकडे षटक द्यावं लागेल. तिसरं षटक, जे षटक या इनिंग मधलं महत्वाचं षटक मानलं जाईल आणि कदाचित ते षटक अलंकार तरी स्वतः येत आहेत हाताळण्यासाठी. मात्र एक महत्वपूर्ण खेळाडू ज्याची मी चांगली खेळी अनेक वर्षापासून पाहिलेली आहे, ज्याच्याकडून मी विनिंग केली अनेक वर्षापासून पाहिलेली आहे, तो खेळाडू म्हणजे शांताराम घरत, जो माझा आवडता खेळाडू आहे नारंगी संघामध्ये. तो अजूनही ड्रेसिंग रूम मध्ये आहे आणि त्याची खेळी खूप महत्वाची ठरणार आहे. मात्र ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. ही पार्टनरशिप किती धावेची असेल यावर सर्व अवलंबून असेल. एका साईडला गुड लक म्हणजे दिलीप पाटील, तर एका साईडला आपण पाहतो जगूला मी पाहतोय नॉनस्ट्राइक हँडला. धावसंख्या 9. माझ्यासोबत प्रणित पाटील आहेत. पुढचा सामना नक्कीच मी प्रणितकडे माईक देणार आहे कारण सकाळपासून त्याने समालोचन केलं नाहीये. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय तर थोडंसं लाईन पासून भरकटतोय. अलंकार वाईटचा इशारा. बाय 1 गेट 1 फ्री मिळतील या 2 धावा. धीरज तरे आपण पाहतोय एसटीच्या मागे आणि नक्कीच पालन करतोय राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचं. तोंडाला मार्क्स आहे आणि आता तरी काळ तोच आहे. जरी आपण पाहिलं तर कोरोनाचा वॅक्सिन देखील आला असेल तरी मात्र वारंवार हात धुवा, तोंडाला मास्क कंपल्सरी लावायचा आहे. मास्क लक्षात ठेवा, ही नियमावली आहे ती पाळायची आहे. आणि पुन्हा एकदा कोरोनानं तोंड थोडंसं वर काढलेलं आहे मुंबई परिसरामध्ये देखील आणि तो धोका थोडा निर्माण झालेला आहे. त्या कारणास्तव पुन्हा एकदा राज्य सरकारनं आपली नियमावली पुढे आणलेली आहे आणि त्या नियमावलीचं प्रामाणिक पालन करावं हे माझ्याकडून देखील प्रत्येक व्यक्तीला सूचना असेल. यावेळेस क्रॉस केला जाता, चेंडू हवेत आहे. अजिंक्य येतोय. जयच्या काळी दिलीप पाटील यांच्या खेळीला मात्र जी दुखापत झाली होती शांताराम घरत यांना एसटीच्या मागे ज्यावेळेस होते त्यावेळेस नक्कीच थोडीशी दुखापत झाली होती. ती कदाचित दुखापत थोडीशी गंभीर असेल या कारणाचं थोडासा शांताराम घरत थोडेसे मागे थांबतायत अजूनही. यावेळेस आपण पहिला गंगाधर यांना संधी दिली जात आहे. पुढे खेळण्याचे क्रमांक आपण पाहतो तर 5 वर येतोय खेळण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 12. यावेळेस लाफ करतोय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेनं, मात्र हा चेंडू निघून जातोय तो म्हणजे घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. 2 धावा मिळतील या फटक्यावर. $227 लोक लाईव्ह पाहत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
राहुल वैती लाईव्ह आलेले आहेत, त्यांच्याकडून देखील घोडबंदर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जगदीश म्हटलं तर एक चांगला खेळाडू, मात्र इथे जगदीश आपण पाहतोय तर हा चेंडू मिस करतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू धोक्याची घंटा मात्र नक्कीच देईल नारंगी या संघाला. 40 धावा पूर्ण, 44 धावा तुम्हाला करायच्या आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, हा देखील चेंडू मिस. नारंगी मास्टर्स 45 इयर ओल्ड ची स्पर्धा आपण नारंगीला खेळलो होतो मित्रांनो. ज्या स्पर्धेमध्ये ओळा या संघानं विजेतापद तर नारंगी या संघानं उपविजेतापद पटकावलं होतं. यावेळेस अपील केली जाते, हा चेंडू कदाचित आदळला तो पॅडवर लेग बायचा इशारा पंच विशाल नाईक यांचा. एकदा मिळेल. एक न संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या आपण पाहतायत, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 15. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 29 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 29 धावा. बारा चेंडू 29 धावा. प्रभाकर मात्रे गोलंदाजी पॉइंटवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बारा चेंडू आणि 29 धावा या करायच्या आहेत. भरपूर न्यूज मित्रांनो व्हायरल होत आहेत, मात्र त्या न्यूजवर विश्वास करावा की नाही, कारण आता एक भरपूर मोठी न्यूज व्हायरल होत झालेली आहे. यावेळेस ऑन साईडला इथे आपण पाहिलं तर एक धाव नक्कीच मिळेल. एकनाथ संघ वाटचाल करतो. काय झालं डीजे, आज तुझा बर्थडे तुझा आज? धावसंख्या 16. यावेळेस एका हाताने हा फटका, मात्र हा फटका गॅप मध्ये आणि या चौकानं मात्र नक्कीच थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील. या चौकाना संघ वेगाने पुढे वाटचाल करतोय. संघ पोहोचतोय नारंगी मास्टर्सचा तो म्हणजेच 20 या धावसंख्येवर. राजा घरात आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पम्या तुम्हाला बोलवत आहेत. प्रभाकर मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजय अलंकार तरे त्या दिशेने तैनात आहेत. एकदा पूर्ण केली जात आहे. सिंगल फक्त मिळेल. सिंगल संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 21. अजून आपण विचार केला चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 आणि धावा करायच्या आहेत त्या 23. 9 चेंडू आणि 23 धावा. यावेळेस बॅट्समॅन नेम्स प्लीज. विलास. ओके सर, ओके सर. लक्षात ठेवा हे षटक संपलं की लगेच पाणी आतमध्ये जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये पाण्याच्या बॉटल जाऊ द्या. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे ते षटकातील. ते संपलं की लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एकच चेंडू अजूनही शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. जवळपास 261 लोक लाईव्ह आहेत
या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जुचंद्र आणि उमेडमान या दोन संघाच्या दरम्यान खेळवला जाणार आहे. ऑन साइडला लॉफ करतोय हा फटका गॅप मध्ये मात्र विक्रम वेगानं पुढे येतोय. चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा मिळत आहेत. दोन संघ ज्येष्ठ चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा मिळत आहेत. दोन संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 23. अजूनही विचार केला आपण तर 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. त्या म्हणजेच 21. पाण्याच्या बॉटल्स घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. एक सुंदर अशी कविता आहे क्रिकेटवरून. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. लहानपणी ज्याच्या प्रेमात पडलो तो आहे बॅट आणि बॉलचा खेळ. माझं पहिलं प्रेम म्हणजेच क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम म्हणजेच क्रिकेटचा खेळ. 3 दगडांची स्टंप, लाकडी फळी, प्लास्टिकचा बॉल या सर्वांचा जमा. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. एक टप्पा आऊट. क्रिकेटचा खेळ. माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. मैदान, खेळपट्टी, धावा. क्रिकेटचा खेळ. यावेळेस सामना अजूनही संपला नाही आहे. सामना अजूनही यावेळेस पुन्हा आता नक्कीच त्यांची कमतरता जाणवत आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी पॉइंटर रवी. या वेळेस अप्रतिम असा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू हाताळला जातोय. हा देखील चेंडू निर्धाव. 2 चेंडू 15 धावेची गरज. 2 चेंडू 15 धावा. NP गारमेंटची आकर्षक टी शर्ट्स आणि इथे मात्र आणखीन एक बिग हिट. या सामन्याला नक्कीच मी म्हणेन कलाटणी आली असती. ते चेंडू डॉट गेले आणि इथेच मात्र कुठेतरी एका मजबूत स्थितीमध्ये घोडबंदर संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका, अप्रतिम विलास कौतुक करेन मी. मात्र हे फटके थोडेसे वेळेवर आले असते तर नक्कीच या सामन्याला नक्कीच कलाटणी मिळू शकली असती. शेवटचा चेंडू असेल 9 धावेची गरज. शेवटचा चेंडू 9 धावा. आणि अशा रीतीने घोडबंदर संघ इथे जिंकतोय. तर इथे पाहिलं आपण तर
मात्र तुम्हाला टी शर्ट मिळेल, घाबरू नका. हेमंत घरात तुम्हाला टी शर्ट्स मिळेल. टी शर्ट्स येत आहेत आमच्या. मात्र 200 रुपये इथे देण्यात आलेले आहेत. जो बाहेर झेल पकडा, वेल डन घोडबंदर मास्टर्स. पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा घोडबंदर मास्टर्स. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही नारंगी संघाचा देखील आभार व्यक्त करतोय. मात्र नक्कीच शांतारामजी गरज साहेब लवकर बरे व्हा आणि लवकर मैदानाच्या आतमध्ये या, कारण आज कुठेतरी त्यांना मिस केलं मी. कारण जवळपास 44 धावा होत्या आणि या 44 धावा काढण्यासाठी मी म्हणेन शांताराम गरज